कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण काय बनवणार आहेत बघा। ओळखायला आले का तुम्हाला? तर नसेल आले तर मी तुम्हाला सांगते, हे आपले आहेत गावाकडचे नदीतले एकदम ताजे ताजे मळी माशा। तर त्या मळी माशाचं मी कालवण एकदम साध्या पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने करायला लागले। चला तर मग आपण याची रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे मासे आपण खाली छान असं फरशीवर घासून घेतलेले आहेत, मीठ आणि ज्वारीचं पीठ लावून, आणि हे अशा प्रकारे याचे फोडून आपल्याला याच्या पोटातले घाण काढून टाकायचे आहे। तोंड वगैरे काढायचं असेल किंवा पंख काढायचे असतील तर काढू शकता, पण जास्तच असं चिखल झाल्यासारखा होतो, त्याच्यामुळे आपण काढलेलं नाही, फक्त पोटातली घाण काढून घेतले। हे बघा, हे अशा पद्धतीनं काढून घेतली। तर आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आपण। तर स्वच्छ एकदम आपण 2-4 पाण्याने खळखळ धुवून घ्यायचे। बघा किती स्वच्छ झाले। आणखी आपण 1-2 पाण्याने धुवून घेऊ याला। एकदम स्वच्छ झालेले आहेत बघा, एकदम ताजे ताजे नदीचे आहेत हे मळी मासे। इथे ना एकदम छान आपण स्वच्छ असे हे मळी मासे आता धुवून घेतले। तर आता ह्याचा आपण कालवण बनवायला घेऊया। सगळ्यात अगोदर आपण आलं लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। ते आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये जाडसर असं ठेचून घेणार आहेत। तर ठेचून घेऊ। तर आता सगळ्यात अगोदर आपण काय करूयाला, अद्रक लसूण आणि कोथिंबीर तर वाटूनच घेतले। तर आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊ। हळद आणि मीठ लावून घ्यायचे। नंतर हे आपण मीठ टाकू आणि छान ह्याला असं थोडंसं आपण हळद मिठामध्ये घोळसून घेऊयाला। तोपर्यंत आपण वाटण तयार करणार आहे। तर याला तोपर्यंत हळद मिठामध्ये मुरू देऊ। तर याला काय आपल्याला एकदम साध्या पद्धतीनं करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त काय याला वाटण वगैरे जास्त करायचं नाही, फक्त साधं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करायचं आहे। तर हे एकदम मी छोटा कांदा घेतलेला आहे, कारण आपल्याला त्याला रस्सा जास्त करायचा नाही, फक्त अंगापुरतंच करायचं हे माशाचं कालवण, त्यामुळे थोडासाच मी कांदा कापून घेतला। तर आपण आता कांदा छान भाजून घेऊ गुलाबी कलरवर। तर कांदा लवकर भाजण्यासाठी आपण थोडासा परतून घेतलाय आणि एकदम किंचित आपण थोडंसं तेल टाकणार आहे, म्हणजे पटकन आपला कांदा भाजला जाईल। खोबरं काय लगेच भाजलं जातं। सध्या आता नदीला भरपूर छान असं पाणी आलेलं आहे आणि नदीला असे मळी मासे भरपूर भेटतात। जर तुमच्या गावाच्या शेजारी असेल कुठं किंवा शहराच्या शेजारी जरी नदी असली तरी पण तुम्ही नदीवर जाऊन किंवा फिश मार्केटला पण आता सहज उपलब्ध होतं। तर हे मळी माशाचं एकदा कालवण तुम्ही एकदम माझ्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं करून बघा आणि नंतर मला सांगा याची टेस्ट कशी झाली काय नाही ते। इतका मस्त होतो ना याचा रस्सा, तर इतका छान ना ते विचारताच होय ना। तर आपण आता छान ह्याला भाजून घेतलं। तर याला थोडंसं आपण साईड करून घेऊ आणि लगेच खोबरं पण भाजून घ्यायचं। खोबऱ्याला काही वेळ लागत नाही। खोबऱ्याचा तर एकदमच मी छोटासा तुकडा घेतलेला आहे। सुक्कच करायचं होतं मला, पण थोडंसं भात केलेला आहे, तर भातामुळे थोडंसं मी रस्सा करणार आहे, ग्लासभरचा फक्त, कारण भयंकर छान येते भात आणि याचा रस्सा पण खायला एकदम मस्त मजा येते। तर आता बघा हे आपलं छान भाजून झाले। आता याला काय करू आपण काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर छान एकदम वाटून घेऊ। तर आपण आता फोडणी देऊ माशाच्या कालवणाला। तर हे आपण
2-2.5 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान एकदम गरम होऊ द्यायचे आणि गरम झाल्यानंतर जे आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे वाटण केलं होतं, खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं, ते आपण टाकून 1 मिनिटभर फक्त परतून घेऊ। छान एकदम कच्चेपणा जाईपर्यंत त्याचा मस्त सुगंध आला पाहिजे, तर आपल्या कालवणाला पण एकदम छान टेस्ट येईल। तर आपण परतून घेऊ। तर 1 मिनिटभर झालंय परतून। तर आता सगळ्यात अगोदर आपण हे आपलं घरगुती साठवणुकीचं काळं तिखट आहे ते 1 चमचा घेतलेला आहे, ते टाकून घेऊ। आणि अर्धा चमचा लाल तिखट आहे आणि थोडीशी हळद आहे, हे टाकू। आणि छान हे तेलामध्ये तळून घ्यायचे तिखट, म्हणजे छान आपल्या ह्याचं मळी माशाचं जे कालवण करणार आहे ना त्याला छान कलर येतो, तर्री छान येते। त्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला हे तिखट जे आहे ते टाकून घ्यायचं आणि नंतर हे वाटण करून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं ते पण टाकून घेऊ आपण वाटण। आणि चांगलं तेल एकदम सेपरेट होईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं नेहमीप्रमाणे। ते सुरुवातीला काय करतं, हे कांदा आणि खोबऱ्यानं तेल पूर्ण शोषून घेतं आणि नंतर थोड्या वेळानंतर ज्यावेळेस आपलं हे कांदा खोबरं छान खरपूस भाजलं जातं, मसाले शिजले जातात, त्यावेळेला मग नंतर तेल सोडायला चालू करतं। तर 4 ते 5 मिनिट लागतं ह्याला। तर आपण छान ह्याला आता शिजू देऊ तेल सेपरेट होईपर्यंत। तर बघा आपला मसाला छान खरपूस भाजला आहे, तेल सोडायला लागलेलं आहे, बाजूनं असं तेल दिसतच आहे। तर या वेळेला आता आपण समजायचं की आपली ही मसाल्यांची कुकिंग आता बंद करायची। आता या वेळेला आता आपण मिक्सरचं भांडं जे आहे ते विसळून घेतलं होतं ते आपण टाकून देऊ आणि आणखी थोडं पाणी मी टाकते। आता याला एकदम खवून आपल्याला उकळी येऊ द्यायची। थोडंसं आपण मीठ टाकू चवीपुरतं, कारण आपण मळी माशाला पण हळद मीठ लावून घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे मीठ टाकायचं आहे थोडं। एवढा रस्सा पुरेसा होणार आहे। आता बघा उकळी किती छान आली, एकदम खवून उकळी आलेली। आता गॅस आपल्याला एकदम मंद करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे हळद मीठ लावलेले मळी मासे आहेत ते टाकून देऊ आपण। आणि छान हलवून घ्यायचं याला। बघा झाला ना एकदम अंगापुरता रस्सा। आता ह्याला आपल्याला जास्त शिजवायचं नाही, फक्त ह्याला एक आणखी उकळी द्यायची। याच्यामध्येच आपले हे मळी मासे शिजतात, जास्त वेळ लागत नाही। असंही कोणतेही मासे काही खूप वेळ ह्याला शिजवायची गरज नाही। आणि हा एक विशेष म्हणजे कंटिन्यू ह्याला सारखं हलवायचं नाही, हलवलं की झालं ह्याचा चिखल झाला म्हणून समजा। तर आता आपण ह्याला एक उकळी काढून घेऊ। तर बघा आली उकळी, एक 5 मिनिटाचा सुद्धा वेळ लागला नाही याला, कारण ऑलरेडी आपण गरम पाण्यामध्येच टाकलेले होते, त्यामुळं आता उकळी छान आली। आता गॅस बंद करून देते आणि गरमागरम आपण लगेच याला भाकरी करून लगेच खायला घेणार आहेत। ते गॅस बंद केलाय, मस्तपैकी भाकरीसोबत फक्त तोंड बाजूला काढायचे आणि खाऊन टाकायचे। आणि अशा ह्या मळी माशाचे तुम्ही अशा पद्धतीनं माशाचं हे कालवण करून बघा, त्याची टेस्ट बघा आणि नंतर मला सांगा तुमचा किती जरी भारी मासा असला ना तर अशी टेस्ट तुम्हाला मिळणारच नाही। तर हे झालं आपलं गावाकडच्या पद्धतीनं मळी माशाचं कालवण। मी एका ताटामध्ये तुम्हाला काढून दाखवते। एकदम भन्नाट एकदम आहे, सुगंध तर असला मस्त येतोय ना। तर म्हणजे कशी वाटली सांगा बरं तुम्हाला माझी एकदम आपली साधी एकदम गावाकडच्या पद्धतीनं छान असं माशाचं कालवण केलेलं। आवडलं का तुम्हाला ते सांगा, कमेंट करून सांगा। तुमच्याकडे कसे करतात, ह्या माशाला काय म्हणतात ते पण सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला
सबस्क्राईब केलेलं नसेल तर अर्थातच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.